मेहता का उल्टा चष्मा. चला यारो, आम्ही सामान ठेवून आलो. वा 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 वा, शाबास जेठिया शाबास. अशी तयारी कर की सोडी परिवार खुश झाला पाहिजे. अरे बापूजी तुम्ही बघा. हा ठीक. मित्रांनो, वेळ कमी आणि कामं जास्त आहेत म्हणून आपापसात कामं वाटून घेतली पाहिजेत. स्टेज आणि डेकोरेशनची जबाबदारी माझी. ओके बाबांना टप्पू सेनाही मदत करेल. ओके. रात्रीच्या जेवणाची जबाबदारी माझी. वाह हंस, नाही नाही, म्हणजे मला म्हणायचंय की रात्रीच्या जेवणाची तयारी करणं माझं आणि कोमलचं काम आहे. जय बात. वा. मी आणि माधवी बहिणी तुम्हाला मदत करू जेवण बनवण्यासाठी. अरे वा, मस्तच आयडिया. सर्वांना वेळच्या वेळी लिंबू सोडा पाजण्याची जबाबदारी माझी. ठीक आहे. आणि मी सगळ्यांच्या कामात मदत करणार. वाह. कारण मी ऑल इन वन अब्दुल भाई अरे आहे. हे तर सांगायची गरजच नाही ना अब्दुल भाऊ. साऊंड आणि लाइटिंग मी, अय्यर भाऊ आणि मेहता साहेब आम्ही सांभाळून घेतो. नक्कीच. बरं मग मी आज ऑफिस मधून सुट्टी घेतो. हा ठीक आहे ना, सुट्टी घेऊया आज. अरे फक्त तुम्हीच लोक नाही, आम्ही सगळे सुट्टी घेतो आज ऑफिस मधून. सुट्टी घेऊन टाकू. हा सगळे सगळे. चला भाऊ, सगळं ठरलंय. आता पटापट सगळ्यांनी आपापल्या कामाला लागा. हा आणि बघा भावांनो, मित्रांनो, अशी तयारी करा की सोडीला एवढीशी पण कमी वाटायला नको. हा चला मी येतो. हा हो जेठालाल, तू कुठे चाललायस? दुकान. हो, सगळं काम तर तुम्ही आपापसात वाटून घेतलं, माझ्या वाट्याला काही राहिलंच नाही. मग आता मी इथे थांबून काय करणार भाऊ? नाही नाही, असं नाहीये भाऊ. ते लोडीमध्ये ते लाकूड लागतं ना, त्याची जबाबदारी राहिली तर आहे ना, ती तू घेऊन टाक. ठीक आहे, उत्तम आहे. ठीक आहे, लोडीसाठी लाकडाची व्यवस्था होऊन जाईल ना. माझ्या दुकानाच्या बाजूला गल्लीतच लाकूडवाला आहे, तिथून मी व्यवस्था करून देईन. काय प्रॉब्लेम नाही, होऊन जाईल. हो पण जेठालाल आठवणीने कर हं? कारण लोडीसाठी सगळ्यात महत्वाची लाकडच असतात. मी नक्की सांगतो की हा जेठाला लाकडं आणायला विसरणार. अरे अहो, का विसरेन मी अय्यर भाऊ? काय बोलताय तुम्ही? हे मला काय विसरण्याचा आजार थोडाच आहे. बबिताजी, काय झालंय यांना? कमॉन अय्यर, ते तेवढे जबाबदार आहेत. ते लाकडं आणायला का विसरतील? मग उगीच विसरायचं बिल फाडतायत माझ्यावर. आज जर जग इकडचं तिकडे झालं तरी लोडीसाठी लाकडं वेळेवर गोकुळधाम सोसायटीत हजर झालेली असतील. चला तर मग सगळ्यांनी चला आपापल्या कामाला लागा. चला चला चला. डिस्कशन करूया की कसं सगळं आपण manage. दुकानात पोचल्यावर लगेच नट्टू काका आणि वाघाला लाकडांची सोय करायला पाठवून देतो. अरे मगन, हे नट्टू काका आणि बाघा कुठे आहेत? ते गोडाऊन मध्ये आहेत. नवीन माल आलाय तो चेक करताय. ठीक आहे, मग तू दुकान सांभाळ, मी जरा गोडाऊन मध्ये जाऊन येतो. अरे नट्टू काका, बाघा. गुड मॉर्निंग शेठजी. हा गुड मॉर्निंग. अरे कुठे आहात तुम्ही दोघं? इथे इथे अरे इथे म्हणजे कुठे? तुमच्या टेबलच्या बाजूला. अरे मग तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा रस्ता कुठून आहे? लीडर लीडर. लेटर? लेटर नाही शेठजी, लेडर म्हणजे शिडी. तुमच्या मागे एक शिडी पडलेली असेल, त्यावर चढा तुम्ही, मग आम्ही तुम्हाला दिसून जाऊ. हो हो, ही मिळाली? हो हो मिळाली. थांब. आरामात. शेठजी. अरे हे काय सगळं? हा नवीन स्टॉक आलाय शेठजी. अरे पण नवीन स्टॉक आला कुठून? आपण तर काही ऑर्डर दिलेलीच नाही. शेठजी, कंपनी माल क्रेडिटवर अर्ध्या किमतीला देत होती म्हणून आम्ही मागवून टाकला. ओ नट्टू काका, का मागवलात मला विचारल्याशिवाय? आता मंदीच्या काळात एवढा सगळा माल कसा विकणार आपण? तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका शेठजी. आपण अशी एक भारी जबरदस्त स्कीम शोधून काढू की सगळा माल पटापट विकला जाईल. अरे पण ही काय पद्धत आहे गोडाऊन मध्ये माल ठेवायची? तो जो माल ठेवत होता त्याच्या घरातून अर्जंट त्याला फोन आला, म्हणून माल इथे तिथे ठेवून निघून गेला तो. आणि स्टॉक चेक करण्यात आम्ही दोघात अडकलो. अरे मग आता तुम्ही दोघं बाहेर कसे येणार? शेठजी, आम्ही माणसं बोलवली आहेत, ते लोक येऊन सगळं नीट करतील. अच्छा अच्छा. अहो पण तुम्ही दुकानात का आला आहात? का आलात म्हणजे? नाही, आज ती व्यापारी मंडळाची मीटिंग होती ना. अरे हो, मी तर विसरूनच गेलो. चांगलं झालं आठवण केलीस बघा. चला चला, मी निघतो, तुम्ही दुकान सांभाळा. हा ठीक आहे शेठजी, 1 मिनिट प्लीज. हा, एक चेक साइन करायचा राहिलाय. आता अशी मी कशी साईन करू नट्टू काका? मी देतो, 1 मिनिट थांबा. हे घ्या.
घे घे. हा चला आता जाऊ मी, अजून काही काम? नाही नाही मला काही काम नाहीये. नटू काका तुम्हाला नाही माझंही काही काम नाहीये. निघा तुम्ही. म्हणजे तुम्ही जाऊ शकता. वा थँक्यू, तुम्ही मला सुट्टी दिली ना. त्याला दुकान सांभाळा तुम्ही दोघं. हा, आणि हे शेठजी. सगळं नीट करून घ्या भाऊ. हा काळजी करू नका शेठजी. ही पण ठेवून द्या, ही शिडी. हो मी ठेवायला सांगून देईन शेठजी. दादा स्टेजचं जे सामान आहे ना ते त्या तिकडे घेऊन जा. स्टेज तिकडे बनवायचा. तर हे उचला जरा इथून. हो चालतो. हा या माझ्यासोबत. तुमचं केटरिंगचं सामान कधीपर्यंत पोहोचेल? हे बघा लक्षात ठेवा, जेवण एकदम टेस्टी असलं पाहिजे. नाही नाही बरोबर आहे, तुम्ही म्हणता तसं आहे, पण दोघं जण तुम्ही चालेल. आणि जे कनेक्शन आहे ना ते आपल्याला तिकडून लावायचं आहे. मी दाखवतो तुम्हाला. चला या. ठीक आहे ना. हा मग सगळं ठीक आहे. हे बघ हा एरिया पूर्ण कव्हर झाला पाहिजे. काहीच अडचण होता का हो हो अब्दुल या, तुझा या, बघ मी ना. तुम्हाला दाखवतो या. हा. हे इथून डीजे वाल्यांशी झालं बोलणं? हा त्यांच्याशीच बोलतोय मी. हा सरजी, हा उफर आणि बेस नीट बघून घ्या, कारण साऊंड क्वालिटी मध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज नाही झालं पाहिजे. ओके अंकल? ठीक आहे. ओके ओके. हा जो कपडा आहे ना हा पूर्ण इथे पसरवा आणि त्याला खेळून खेळ हा, चला, लवकर लवकर. हा, पटापट पटापट लवकर लवकर लवकर. ए अब्दुल काय झालं? अरे हा इकडे काय घेऊन चालला? तिकडे घेऊन जा. तिकडे घेऊन जा. अरे लागेल. घेऊन जा त्या बाजूला. सांभाळ. काय करतोय? सांभाळून. सावकाश. ठेवा. भिडे मास्तर, हा काम जरा जास्तच आहे ना हा आणि वेळ कमी आहे. इतक्या कमी वेळात सगळी तयारी होईल का? पण होऊन जाईल नाही हत्ती भाऊ. सगळं आपल्यालाच करावं लागेल. हो आत्माराम, आपल्यालाच करावं लागेल. आम्हीच लोडीची तयारी करण्यासाठी ऑफिसला सुट्टी दिली आहे. आणि तिकडे तो जेठालाल, त्याने सुट्टी नाही घेतली. तो मस्त दुकानावर जाऊन बसला आहे आणि तिकडे खुर्चीवर बसून आराम करत असेल. आणि रात्री आल्यावर फंक्शनला येऊन एन्जॉय करायला. आणि रिस्पॉन्सिबिलिटी झिरो. असं काही नाही आहे अय्यर यार. तू फिरून परत जेठालालवर येतोस. असं काही नाही आहे. रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे. लाकडाची जबाबदारी त्याचीच आहे ना भाऊ. घेऊन येईल तो. हो भाऊसाहेब इथे नाही लावायचंय. हो हॅलो. आय होप की जेठा भाऊने लाकडांची ऑर्डर दिली असेल. हो मग दिलेलीच असेल ना. असा विचार का करताय त्यावर? नाही काय होतं ना, कधी कधी माणूस कामात विसरून जातो, मग राहून जातो. आणि लाकडांशिवाय तर आपण हे लोडीचं फंक्शन करूच शकणार नाही. आणि जर असं झालं तर सोडीला ना आपल्या गावी जाऊन लोडी करता आली ना इथे साजरी करता आली. त्याला तर खूपच दुःख अरे होईल. नाही नाही भाऊ, असं झालं तर गडबड होऊन जाईल. हा. आपण जेठालालला फोन करून आठवण करून दिली पाहिजे. ए फोन कर ना, फोन कर. मी का फोन करू? तू फोन करून आठवण करून दे ना. भाऊ काय बॅलन्स नाहीये? नाही फोनच नाही आहे भाऊ. फोन घरी आहे ना माझा. ते जरा जॅकेट मुळे प्रॉब्लेम झाला. अच्छा. ते मला दुसरा जॅकेट घातला होता ना. मी जरा कॉल अटेंड करतो. तू बोलून घे. आत्माराम, तू जेठालालला फोन करा. अरे पण मी का फोन करू यार? मी का त्याला आठवण करून देऊ? मी गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी आहे. जेठालालचा नाही की त्याला आठवण करून देऊ. करेक्ट. आणि जेठालाल आता दूध पिता बाळ नाहीये. त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव व्हायला हवी. करेक्ट. बोलून गेला होता ना की दुनिया इकडची तिकडे झाली तरी चालेल, पण मी लाकडांची व्यवस्था करणारच. हो बोलला होता असं. हा भिडे भाऊ, फोन लावलास का तू अरे जेठालालला? मी का लावू जेठालालला फोन? मी नाही करणार त्याला फोन. हा मग ठीक आहे ना. त्याच्यात एवढं भडकायला काय झालं तुला? आत्माराम, जर जेठालाल लाकडं आणायला विसरला तर? जर तो विसरला ना तर मी इथून पुढे जेठालालला गोकुळधाम सोसायटीची कुठली जबाबदारी देणारच नाही. भिडे मास्तर, तू इतका निगेटिव्ह का विचार करतोय? कमाल आहे हत्ती भाऊ. सुरुवात तर तुम्हीच केली ना की जर जेठालाल विसरला लाकडाची ऑर्डर द्यायला तर. हे बघा, आपण कामात लक्ष देऊया. खूप उशीर झालाय ना, वेळ कमी आहे. चला, मी कुठे नाही म्हणतोय. चला वाहू 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 अरे, अब्दुलला काय झालं? वाहू 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 हा असं नाचत काय येतोय क्लब हाऊस मधून? काय झालं रे अब्दुल? हा? काय झालं भाऊ? क्लब हाऊस मध्ये बहिणींची जबरदस्त डान्स प्रॅक्टिस चालू आहे, म्हणून सर्वांना सोडा पाजून आलोय. अरे वा, 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 वा. सुरू झाली प्रॅक्टिस. हा, मग कधी